चला. किती मुश्किल असतं हे एका वैद्यासाठी आपल्या रोग्याला हे सांगणं की त्याचं आयुष्य आता वाळूसारखं त्याच्या हातातून निसटून चाललंय. आणि किती कठीण असतं एका आईसाठी हे माहीत असतानाही तिचा नवरा, मुलं आणि कुटुंबाच्या मध्ये राहून स्वतःला प्रत्येक क्षणी त्यांच्यापासून दूर होताना पाहणं, विचार करणं, त्याची जाणीव होत राहणं. पराभवांचं दुःख करत बसण्यापेक्षा आता हे गरजेचं आहे की आता ठरवलं पाहिजे की याच्या पुढे यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे. यशस्वी व्हायच्या प्रत्येक योजनेचा सखोल विचार झाला पाहिजे. महाराज, आमच्याकडे ना तुमच्यासारखे ज्ञान आहे ना तुमच्यासारखी दूरदृष्टी. आता तुमच्यापासून काय लपवायचं महाराज? खरं तर हे आहे की आम्हाला काहीच मार्ग दिसत नाहीये त्या रामजी आणि भीमरावला धडा शिकवण्याचा. तर मग जा तुमच्या घरी आणि देवाचं नाव घ्या. आम्ही सुद्धा देवासोबत आता सरळ संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा मनुष्याने पूर्ण श्रद्धा भावाने देवाची आराधना करायला पाहिजे आणि वाट बघायला पाहिजे की देव आता पुढला कुठला मार्ग सुचवतो. रामजी, मी बी निघतो आता आणि कुठल्या बी गोष्टीची गरज लागली तर मला सांगत जा. वहिनी, कशी आहेस? सोडा मला. ताई एकदम ठीक आहे. तेच नेहमीच डोसके दुखी. वहिनी, ताई बरी आहे म्या. भीमाबाई, मीरा, तुम्ही दोघांनी आराम करा. मी कामावर जातो. म्या आणि आनंद दादा बी शाळेला जातो. आई, तू तुझी काळजी घे. चल. अरे अरे थांबा. असं उपाशी पोटी कसं जाता तुम्ही? थांबा, मी तुमच्यासाठी चहा बनवते आणि भीमा तुझ्यासाठी दूध गरम करते. भीमाबाई, मी सांगितलं ना आराम कर म्हणून. वय आई, तू आता आराम कर. आम्ही चहा बनवतो. वय मंजुळा, जा समद्यांसाठी चहा कर जरा. अरे मी थांबा. सांगितलं ना गपगुमान बस तू. तू कुठलं बी काम करायचं नाही, समजलं? एवढी बी बिमार नाही हाय म्या की की आपल्या लेकरांना काम सांगू आणि स्वतः बसून राहू. मी भांडे धुवून येते. चहाचं काय हाय? हा, आत्ता बनल लगेच. थांबा. आई, आई, थांबा तिथंच तुम्ही. समजत नाही तुम्हास नाही? काय मरत नाही हाय म्या? परत तीच गोष्ट. वय तर मग. अरे थोडीच तब्येत खराब झाली होती, एवढं बी काय नाही हाय.
आता आता तुम्ही समजे ना, हे असं वागून मला बिमार नका बनवू. मला जे करायचं आहे ते बस करू द्या. मला चहा बनवायची हाय, मी चहा बनवते हाय. चायचं काय हाय, आत्ता बनेल चहा. तू बरी नाहीयेस आणि तुला बरं वाटूही शकत नाही. तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद की आस हूँ तन तो सब बन भया करम भये कुहाड़ी आप को काटी है कहे कबीर बिचारी कहे कबीर बिचारी. सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा सर्वज्ञ महाराजांचा. महाराज, आमासनी समजलं नाही. तुम्ही असं अचानक आमासनी जमा व्हायला सांगितलं. काही विशेष कारण आहे? व्यक्तीचा व्यक्तीसोबत, धर्माचा व्यक्तीसोबत, धर्माचा देवासोबत सरळ संबंध असतो. आणि तसंच या जगात विनामूल्य तर काहीच नाही. आता बघा, देवाने तुम्हाला श्वास दिले आणि त्या बदल्यात देव तुमच्याकडून भक्तीची अपेक्षा करतो. तुम्हीही विचार करायला पाहिजे की ही हवा, हे पाणी, ही सूर्याची किरणं, या चांदण्या जे देव देतो त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय देता? द्यायला पाहिजे. कसं महाराज? कराच्या रूपामध्ये, दानाच्या रूपामध्ये, दक्षिणेच्या रूपामध्ये, ज्या कुठल्या रूपात योग्य वाटे. जो देवाच्या जितक्या जवळ असेल त्याचा हक्क देवाने बनवलेल्या साधनांवर अधिक असेल आणि त्याला तेवढाच कमी कर द्यावा लागेल. तर तुम्ही स्पृश्य जातीचे लोक स्पृश्य जातीनुसार स्वतःचा कमी कर निर्धारित करून आमच्यापर्यंत पोहोचता करा आणि त्या स्पृश्य जातीतल्या लोकांना सांगा की ते देवापासून दूर राहिलेत. त्यामुळे जगण्यासाठी त्यांना तुमच्यापेक्षा 8 पट जास्त कर द्यावा लागेल. जशी आज्ञा महाराज. कर देण्यासाठी त्रास तर फार होईल, पण निश्चिंत रहा. देवासाठी जो त्रास सहन करतो मोक्ष त्यालाच मिळतो. आता तुम्ही सगळे जा आणि त्या लोकांना सांगा, जर जगायचं असेल आणि जर का जिवंत राहायचं असेल तर कर लागेलच. महाराज, हे आमच्यासारखे स्पृश्य जातीतले लोक तर स्वतःहून देतील, पण त्या अस्पृश्य लोकांकडून आम्हाला कर वसूल करावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला सोबत काही पैलवानांना न्यावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका पंडितजी, सगळी व्यवस्था होऊन जाईल. तर मग जा
आणि कर जमा करा. जशी आज्ञा महाराज. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. घ्या, बनली ही चहा. अरे घ्या. भीम, आता तू बी मोठा हो, म्हणजे तू बी आमच्यासारखा चहा पिऊ शकणार. आणि तुझ्यासाठी दूध आणण्याच्या मेहनतीतून आई, आत्या, मंजुळा, तुळसा यांची सुटका होईल. वय ना बाळा दादा? नाही, मला काय वाटतं माहितीये, जेव्हा कधी भीमचं लगीन होईल तेव्हा हे दोघं नवरा बायको सकाळच्या चहाच्या ऐवजी दूध पिणार, म्हणजे ही मेहनत आयुष्यभर राहील. कोणाला बी मेहनत नाही करावी लागणार, हो ना आई? मी म्हातारा जरी झालं तरी बी दूधच पित राहणार. तुला याचा त्रास होईल का आई? भीमा, काय सांगू तुला? हाय रामजी, भीमराव, अरे बाहेर या की. काय झालं? तू ऐकलं का? नाही ऐकलं तर कान उघडे ठेवू नाही. महाराजजी आणि आम्ही स्पृश्य जातीतल्या लोकांनी आमच्या गावच्या समध्या वातावरणात श्वास घेण्यासाठी कर लावलाय. कर. कर लावला आहे म्हणजे? देवानी बनवलेली सूर्याची गरमी, जमिनीतून पाणी, हवा, चांदण्या सारं काही फुकटात घेता. त्या बदल्यात देवाला काही बी देता नाही ना. देव तुम्हा लोकांची एवढी सेवा करतो, त्या बदल्यात तुम्ही काय देता? काही नाही ना. म्हणून आम्ही समध्यांनी मिळून देवाच्या सेवेसाठी कर लावला आहे. पण आम्ही तर नाही देणार कर. आणि जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सूर्याची किरण, आकाशातली चांदणं, हवा, पाणी समद घ्या, पण आम्ही कर नाही देणार. अरे तू तर काय, पुरं गावच देईल कर. जो जेवढ्या स्पृश्य जातीचा असल तो तेवढाच कमी कर देणार, आणि जो जेवढ्या अस्पृश्य जातीतला असल तो तेवढाच जास्त कर देईल. आणि हे नियम आम्ही समध्यांनी मिळून बनवलाय. पण आम्ही नाही मानत तुमचे नियम. देणार. आणि जर का नाही दिलंस ना तर पूर्ण गाव मिळून तुम्हा सगळ्यांना सामानासहित बाहेर फेकून देऊ. आणि यावेळेस तर हे पक्का आहे सुभेदार, या गावातून उचलून बाहेर फेकून देऊ. 2-4 महिने लागतील सावरण्यासाठी. असं जे कुटुंब दिसतंय ना, असं कुटुंब परत बनवण्यासाठी. या मग या आम्हासनी घराबाहेर काढण्यासाठी आधी बी लय यायला प्रयत्न केला आहे. किती वेळा खाली करू शकले, जे आता करणार आहे. ए बा, हिम्मत असेल तर बाहेर ये. नाही, या बाहेर. बाळा दादा, थांबा. हे बघा, नका काढू आमासनी. जो बी कर हाय आम्ही देऊ. आई तू हे काय बोलतेस? बरोबर बोलते हाय.
इथंच राहू, एकत्र राहू. अरे पण हे चुकीचं आहे. चुकीचं बरोबर मला नाही माहित. आपण इथंच राहू. आम्ही कर देऊन देऊ. लई झाक आणि तसं बी कर तर आम्ही घेऊनच राहू. जा तुम्ही आता. चला सेठजी. मी इथंच राहणार. कुठं भी नाही जाणार. कुठं नाही जाणार. आई भीम, जाऊ दे. या विषयावर नंतर बोलू आपण. भीम बाळा, तुझ्या आईची तब्येत ठीक नाही ना, म्हणून जरा चिडचिड करत असेल. मी कामावर जातोय, तुम्ही दोघं शाळेत जा. हं? नका काढू आमासनी. जो बी कर हाय आम्ही देऊन देऊ. इथंच राहू, एकत्र राहू. काय झालं भीमराव? कसली काळजी करतोयस? वय गुरुजी, एक गोष्ट समजत नाही आहे मला. का? काय झालं? माझी आई माझा किती बी विरोध करू दे, पण माझ्या मनाला माहिती आहे का ती नेहमी या गोष्टीने खुश असते का मी अन्याय विरोधात आवाज उठवतो. पण आज ते बाबासनी म्हणत होती का महाराजांनी जो कर लावला आहे तो ती देऊन टाकल. अशा प्रकारे ती अन्यायाची साथ देते ना. ती अशी का करतीये? आणि गुरुजी, आई कित्येक वेळा भीमच्या गैरहजेरीत म्हणत असते की भीम आमच्या सर्वांपेक्षा संतुलित निर्णय घेतो, आणि आज तर आईने ह्याचं बी नाही ऐकलं. तुम्ही लोक कधी कधी मुलांसारखंही वागत जा. प्रत्येक गोष्टीला एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाहीये. मला काही समजलं नाही गुरुजी. व्यक्ती कधी कुठल्या मनस्थितीत असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. जर अशा वेळी त्या व्यक्तीने काही म्हटलं तर त्यावर किती विचार करायला पाहिजे किंवा ती गोष्ट किती गांभीर्याने घेण्यासारखी आहे हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. वय गुरुजी, तुम्ही बरोबर बोलत आहात. बाबा पण हेच सांगत होते की आईची तब्येत ठीक नाही म्हणून तिची चिडचिड होत असणार. असं होऊ शकतं. तुम्हाला माझी ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायला हवी. कोणत्याही विषयाला धरून विचार करण्याची सीमा निर्धारित असायला हवी. नाहीतर मनुष्य विचार तर खूप करतो पण निकालापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि निकालाभावी अशी प्रक्रिया व्यक्तीची रचनात्मकता आणि उत्पादन क्षमता दोघांना क्षती पोहोचवत असते. समजलं? चला शाळेत जाऊया. चला. कुठं जाणार दुसऱ्या जागी? एवढा येळ नाहीये माझ्याजवळ की माझ्या संसाराला मोडताना अन परत बसताना पाहू. आता डोळे बंद करते. आपल्या नवऱ्याला अन लेकरांना एकत्र पाहिजे. एकत्र पाहिजे इच्छा आहे. बस. ताई, आई का रडती? माहित नाही, पर नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणून आई रडते हाय. चल ना ताई, आईला विचारूया काय झालं म्हणून. आई सांगणार थोडीच आपल्याला. तिची ही सवयच आहे. ती आपलं दुःख कोणाला बी सांगत नाही. काही ना काही कारण सांगून टाळते ती.